तुम्ही लय म्हणता ना वेट लॉसवर व्हिडिओ बनवता, काहीतरी वेगळा व्हिडिओ बनवा. मग हा व्हिडिओ बघा आजचा, बघा. ह्याला घातलं चुलीत, मी गेलेला मुर्द्याला जाळ झाला ह्याचा कुत्र्याचा. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. काय झालं माहिती आहे का, हा जो परिसर आहे, हा सगळा जो दिसतोय, हा एवढा तुम्हाला दिसत असेल तर आता आज मी पहिल्यांदाच हा फोन असा तरी बघण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं अगदीच आम्ही इथं जवळ राहतो. हा परिसर आहे इथला आणि हा पूर्ण असा आहे. ओके, तर हे जो भाग आहे ना, इकडं आहे दुकान आणि इकडं सरळ वरती भरपूर सारी जागा आहे, म्हणजे मोकळी जागा आहे. वरती जायला एक रस्ता आहे आणि हा पण एक रस्ताच आहे जो म्हणजे हा रस्ता माहीत नाही हा रस्ता कुठे जातोय, पण हा जो आहे इकडून हे रस्ते आय थिंक पेडणेवरून येतात हे रस्ते, म्हणजे गोवा म्हापसा असा रस्ता जातो. तर इथं बऱ्यापैकी म्हणजे हे वातावरण छान आहे, गाड्या वगैरे येतात. पण मग मी रोज वॉकिंग वगैरे करायला इकडे येते, म्हणजे दुपारच्या वेळेला. आता दुपारच्या वेळेला शक्यतो मी घरीच व्यायाम करते, पण आज मला इतका घाणेरडा अनुभव आला ना, तुम्हाला काय सांगू. त्यासाठी मी परत वॉकिंगला आले. शिवमसोबत मी वॉकिंग वगैरे करायचे भरपूर, म्हणजे मी आणि शिवम असं वॉकिंग करायचो रोज इकडून इकडं. पण आता शिवम थोडंसं बिझी आहे, त्यामुळे मग मी एकटीच येते आणि माझ्या मिस्टरांना काही इंटरेस्ट नाही याच्यामध्ये यायला वॉकिंगला वगैरे. मग मी चांगली अशी वॉकिंग करते. आता परिसरच तुम्हीच बघा किती सुंदर आहे की नाही सांगा वॉकिंग करण्यासारखं. आता इथं थोडासा पूल आहे, जिथं कधी पाऊस आला तर मी पळत जाते पुलावर आणि मग होऊन जातं. आणि परिसर बघा इतका छान आहे ना, की मोकळी हवा, सगळंच इतकं सुंदर आहे ना, की विषयच नाही आहे कुठल्या गोष्टीचा. तर ना ज्या वेळेला 3 महिन्यापूर्वी मी इथं आले ना, त्यावेळेला मला सारखं असं वाटायचं की माझ्याच नशिबाला हे का आलं, म्हणजे मीच गोव्याला का आले, मलाच का गोव्याला यावं लागलं. हे दुसऱ्यांच्या बाबतीत प्रत्येकाच्या वेळेस डॉक्टर माझा शिवम एकदा आजारी पडला होता, कावी झाली होती शिवमला. त्यावेळेला मला डॉक्टर असे बोलले होते की तुम्हाला रडायला कसं येतं. माझ्या शिवमला कावीळ झाली आणि मग मला लय रडायला आलं. मग मी म्हणायचे की शिवमला कावीळ, मग डॉक्टर मला बोलले की तुम्हाला रडायला कशाचं येतंय, तुमच्या मुलाला कावीळ झाली म्हणून का खर्च होणार आहे म्हणून. तर मला खरंच त्यावेळेला कळलं नाही की खर्च होणार आहे म्हणून, मुलगा आजारी पडलाय म्हणून, की माझ्याच मुलाला कावीळ का झाली म्हणून मला रडायला येत होतं, कळलं. आणि खरंच आत्ता तसंच झालं. म्हणजे ह्या 3 महिन्यात मला असं वाटायचं की माझ्याच वाट्याला हे का आलं, मलाच का गोव्याला यावं लागलं, म्हणजे जे राज्य मला कधी आवडलं नव्हतं त्या राज्यात मलाच का यावं लागलं असं मला तरी वाटायचं. आणि मग मी 3 महिने खूप रडले. 90 दिवस मला इथं अजिबात करमलं नाही आणि मी खूप विचार केला ह्याबद्दल. पण मला आता ह्या गोष्टी उमगायला लागलेल्या आहेत की कदाचित माझ्या वाट्याला जे येतंय ना, ते माझं जे म्हणजे माझं कॅरेक्टर आहे ना, म्हणजे माझं जे काय म्हणतात, माझ्याकडे जे आहे ना ते सगळ्यांकडे नाही आहे. मी जे पेलू शकते, म्हणजे एखादं नट कसा तो अभिनय पार पाडू शकतो, ते अभिनय पार पाडायचं सामर्थ्य कदाचित माझ्यातच आहे. म्हणून देव माझ्या वाट्याला ह्या सगळ्या गोष्टी येऊ देतो. आणि मी खरंच कुठलीच गोष्ट म्हणजे मी माझ्या नवऱ्याची मदत नाही घेत. आता पैसे पाणी तोच कमवतोय, पण ह्या असल्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या माझ्या आयुष्यात येतात ना, असं कोण ह्या सगळ्या गोष्टी, भांडण तंटे वाद विवाद किंवा कुठल्याही गोष्टीचं जर पार पाडायचं असेल ना, तर मी स्वतः माझ्या पद्धतीने मी त्या गोष्टी हँडल करते. मी माझ्या मिस्टरांपर्यंत, आणि त्यांनाही माहिती आहे आपली बायको खंबीर आहे, त्यामुळे तिला माझी गरज नाही लागत असं त्यांना पण माहिती आहे. तर इथं आल्यास मी भोपडीत वगैरे खूप पाहिले, म्हणजे माझ्या आयुष्यात खूप सारं त्या गोष्टी पाहिल्या. पण आता मला काल जो अनुभव आला तो फार वाईट होता आणि त्यामुळं मला लय वाईट वाटलं त्या गोष्टीचं. पण मी तो 1 मिनिटातच तो सॉल्व केला. त्याला एवढं बोलले मी की विचारूच नका. तो परत कोणाच्या नादी लागणार नाही. व्हिडिओ काढू शकले नाही, तर आई शपथ मी त्याचा व्हिडिओ काढला असता आणि मी पोस्ट पण केला असता. मला काही कुणाच्या बापाची भीती नाही आहे, तो कुणला. तर काय झालं माहिती आहे का, सकाळी मी वॉकिंगला आले होते इथं. सकाळी पण नाही म्हणता येणार, दुपारी 12:30-1च्या दरम्यान मी वॉकिंगला आले होते. आणि वॉकिंग करता इथून तिथं अशी मी बराच वेळ वॉकिंग केली. आणि काय माहिती एक माणूस होता आणि जो गाडीमध्ये होता तो,
आणि तो 2 म्हणजे त्याला वाटलं असेल काय माहित त्याला मेलेला काय वाटलं. मी एकटीच वॉकिंग करते कोण नाही आहे इथं. आणि मग तो मेला 2दा इकडे गेला 3दा इकडे गेला 2दा इकडे गेला 3दा इकडे गेला. माझं चालू आहे आपलं मोबाईल घेऊन मी व्हिडिओ कॉलवर बोलले माझ्या आईशी. आणि त्यानंतर आईशी बोलल्याच्या नंतर मग मी दीक्षाला फोन केला, दीक्षाशी बोलले. आणि त्याला काय वाटलं काय माहिती मेलेला तो चांगलं इथं थांबून मला बोलतोय हाय हॅलो. अरे थोबड तोंडाच्या मुर्द्या म्हटलं तुझा जाळ झाला, तू कुणाला हाय हॅलो बोलला रे, तुला घातलं चुलीत. पळतच गेला तो, थांबलाच नाही, अजिबात थांबला नाही. लगेच कुणाबद्दल मत बनवू नका कुठल्या राज्याबद्दल, असं मला तरी वाटतंय. माझा आजचा अनुभव खूप वाईट होता. खूप मला म्हणजे चिडले पण मी. मग घरी गेल्यावर यांना पण सांगितलं, आमच्या दुकानाचे अक्षय आहेत त्यांना पण सांगितलं मी. माझ्या मनात अशा काही गोष्टी राहत नाही आहेत, मी लगेच सांगून टाकल्या. आणि मग ते अक्षय आणि शिवमचे पप्पा मला म्हणतात की त्यांना तुम्ही ओळखीचं वाटलं असेल. कशाचं ओळखीचं वाटलं असेल, सारखा पीस मीच आहे, त्याला काही वाटले का मी येल्याला मुडद्याला. तर असो, असे अनुभव तर माझ्या आयुष्यात भरपूर सारे आलेत, पण मी अशी एकटीच खंबीर आहे सगळ्यांना. बाकी काय, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही लय